दिल्लीच्या सत्तेतला मार्ग हा उत्तर प्रदेशमधून जातो आणि म्हणूनच आता या ठिकाणी अगदी शक्ती प्रदर्शन जोरात सुरू आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय या सगळ्या परिसरातली, वाराणसीतली ही दृश्य अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील आणि कार्यकर्त्यांशी, बूथ नेत्यांशी चर्चा सुद्धा केली जाणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आपल्याकडे ताजी दृश्य येत आहेत। केवळ अर्ध्या तासात या ठिकाणी आता संवाद साधला जाणार आहे कार्यकर्त्यांशी। या बैठकीमध्ये अमित शहा दाखल झालेले आहेत, राजनाथ सिंग सुद्धा आहेत, भाजपचे अनेक दिग्गज नेते। बरोबर आहे, खास करून बघितलं अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे। गंगा परिसरामध्ये ही बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर खास करून राजनाथ सिंग उपस्थित आहे, सुषमा स्वराज उपस्थित आहे, मेघालयाचे जे सीएम आहे कोडार्ड संगमा ती उपस्थित आहे, त्यानंतर तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहे पनानीसेल्वम ते उपस्थित आहे, हेमंता विश्वा शर्मा दे आहे ते उपस्थित आहे आणि ही जी बैठक सुरू आहे ताज गंगा इथे सुरू आहे। बैठकीच्या माध्यमातून खास करून अमित शहा ही बैठकीसाठी घेत आहे की आज नामांकन अर्जाच्या वेळेस संपूर्ण एनडीएचं एक शक्ती प्रदर्शन पाहायला मिळावं आणि ज्या पद्धतीनं या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आगामी लोकसभेचे जे टप्पे उरलेले आहेत त्या टप्प्यांवरती जास्तीत जास्त पकड आपली कशी मजबूत करता येईल यासाठी हा प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानेच ही अत्यंत महत्वाची बैठक इथे होत आहे असं म्हणावं लागेल। श्री गंगा या पंचतारांकित जे हॉटेल आहे तिथे ही बैठक होत आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या श्री गंगामधील बैठकीकडे लागलेलं आहे। आणि एकीकडे जर बघितलं दुसऱ्याकडे साधारणतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉटेल डी पेरिस मध्ये आपल्या सगळ्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। तिकडे तो 9:30 वाजताचा कार्यक्रम दरम्यानच्या ही अत्यंत महत्वाची बैठक आहे, पण या बैठकीमध्ये अजूनही उद्धव ठाकरे का पोहोचले नाही हा एक मोठा प्रश्न आहे। स्टुडिओ